गुड आफ्टरनून. आवाज वगैरे येतोय का सांगा मला जरा. गुड आफ्टरनून. आवाज वगैरे येत आहे का? एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती, कारण ज्या एक्झाम बद्दल मी आता तुम्हाला अपडेट देणार आहे, तर त्या एक्झामसाठी आपण बरेच दिवसापासून प्रयत्न करत आहोत की त्या एक्झाम वेळच्या वेळी व्हाव्यात, त्यांचे रिझल्ट व्यवस्थित लागावेत आणि त्याच्या प्रिपरेशन पासून मी तुमच्या सोबत आहे. बरोबर? आवाज वगैरे येतोय का? एकदा फायनली मला सांगा फक्त. आवाज वगैरे क्लिअर येतोय का सांगा. तर लिंक शेअर करूया. हम्म. आहे. कोण कोण लाईव्ह असतील त्यांनी जरा मला सांगायचंय. जरा बघतो मी आवाज वगैरे ठीक आहे का. तर येस, आवाज वगैरे ठीक आहे. आवाजाची क्वालिटी देखील चांगली आहे. चला, कोण कोण असेल त्यांनी सांगायचं. तर बरेच विद्यार्थी म्हणतील ती छोट्या छोट्या गोष्टींचा अपडेट देणार का, व्ह्यूज वाढवायचे का. तर पहिली गोष्ट म्हणजे मी तर कुठल्या बॅच बद्दल सांगणार नाही, काय नाही. पण जर ही नगर परिषद भरतीच्या संदर्भातली अपडेट असेल, याला आपण खूप दिवसापासून फॉलो करत आहोत, त्यामुळं तुमच्यापर्यंत ही नोटिफिकेशन पोहोचणं मला गरजेचं वाटलं. त्याचा मुद्दा काय होता की ह्या एक्झाम आम्ही देखील दिल्या होत्या, कारण त्याच्या संदर्भात तुम्हाला योग्य तो अनालिसिस प्रोव्हाइड करता यावं यासाठी. येत्या लक्षात. मग एक नवीन प्रसिद्धी पत्रक आलंय या नगर परिषदेच्या संदर्भात, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. बरोबर. चला स्टार्ट करतो मी, कारण जास्त वेळ तुमचाही घेणार नाही, माझाही घेणार नाही मी. या ठिकाणी बघा, आपल्याला हा एक फोटो पाहायला मिळतोय किंवा हा एक प्रसिद्धी पत्रक याच्याकडून सर्क्युलेट झालेलं पाहायला मिळतंय. तर एकदा क्लिअर दिसतंय का मला फक्त सांगा ते. गणेश भाऊ, एकदा क्लिअर दिसतंय का मला सांगा. तुमचा मेसेज बघितला मी. भरपूर तुम्ही मेसेज केले होते, बघतो मी. येस. आता हे लेक्चर झालंय की तुमच्या त्या मेसेजला रिप्लाय करतो मी. तुमचं हे दिलं होतं मी, पोल वगैरे घ्या अशा टाईपमध्ये. बघितलं मी थोडंफार. येतंय लक्षात. बघा, आरडा हे इमेज व्यवस्थित दिसत आहे का मला जरा सांगा. महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्फत तारीख दिसते का बघा तुम्हाला. तर 21 मे 2024 ही आजचीच तारीख आहे. याच्यानुसार हे प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे. क्लिअर दिसत असेल तर जरा मला सांगा. येस, क्लिअर दिसते, काही इश्यू नाही आहे. बघा, अजून थोडं क्लिअर करूया आपण. अजून थोडं झूम करूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, नगर परिषद प्रशासन संचालनालयामधलं मार्फत आज ही 21 मे 2024 रोजी प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. बघा, नगर परिषद प्रशासन संचालनालया अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा संवर्गासंबंधी विविध पदे नामनिर्देशाने अथवा सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद गट राज्य सेवा गट क परिषद 2023 मध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची तालिका 15 मार्च 2024 रोजी त्यांनी प्रसिद्ध केली होती. म्हणजे 15 मार्चला ऑलरेडी आपल्याला मार्क कळालेले आहेत. बरेच जण म्हणतात सर मार्क कळाले, मग आता काय सांगताय तुम्ही. तर मार्क जरी कळालेले असले तरी मार्क फक्त कळाले आहेत, म्हणजे तुमची मेरिट लिस्ट लागलेली आहे. अजून इथं फायनल सिलेक्शन लिस्ट लागलेली नाहीये. त्यामुळं त्याच्या संदर्भात बघा, तदनंतर लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करता आदर्श आचारसंहिता दिनांक 16 मार्च 2024 च्या रोजी तात्काळ लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल लागूपर्यंत किंवा निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात असणार आहे. म्हणजे जी आचारसंहिता आहे ती इलेक्शन होईपर्यंत नसून इलेक्शनचा रिझल्ट लागूपर्यंत ही या ठिकाणी लागू असणार आहे. आणि या आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 चे प्रारूप निवड याद्या प्रसिद्ध करण्याकरिता आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. म्हणजे याने काय बाबा, पोरं सारखं सारखं फोन करून त्यांना त्रास दिला, तर मग त्याने एक प्रसिद्धी पत्रकच काढून टाकलं की आचारसंहिता संपली, म्हणजे इलेक्शनचा निकाल एकदाचा लागला आणि निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता संपली अशी घोषणा झाली की आमच्याकडे याद्या तयार आहेत, त्या याद्या मी फायनल करून टाकणार. येते लक्षात. तुमच्या कमेंट पण बघतो सोबत सोबत मी. येस, क्लिअर आहे, लक्षात येते. म्हणजे जर आपण विचार करायला गेलो तर या ठिकाणी समजा आता इलेक्शन 1 जूनला शेवटचा फेज आहे वाटतं. हा, इलेक्शन 1 जूनला निकाल लागेल कदाचित. 1 जूनला किंवा इलेक्शनच्या 1 जूनच्या पहिल्या आठवड्यात काहीतरी निकाल आहे ना. 1 जूनला याचा रिझल्ट लागेल इलेक्शनचा.
पण रिझल्ट लागल्यानंतरच नाही, यांनी काय म्हटले स्पेसिफिक बघा, की आचारसंहिता संपली असं इलेक्शन कमिशन कडून डिक्लेअर झाल्यानंतर. कसं असं थोडं सुरुवातीला इन्स्टेबल सरकार असतं किंवा आचारसंहिता पुढे वाढवावी लागते, काहीतरी प्रॉब्लेम आला तर आपण ही एक्झॅक्ट डेट पकडून चालणार नाही. तर नगर परिषदेचा जो हा निकाल आहे, इलेक्शन कमिशन कडून ज्यावेळी आचारसंहिता संपली जाईल, ते इथे दिले बघा, मेन्शन केलंय. आचारसंहितेचा निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर निवड याद्या प्रसिद्ध करण्याकरता आवश्यक ते कार्य करण्यात येईल. म्हणजे आपण पकडू शकतो की सर्वसाधारण जूनचा फर्स्ट किंवा सेकंड वीक आपण या ठिकाणी पकडू शकतो निकाल लागण्याचा. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल लागू शकतो. आलं लक्षात? 4 जूनला निकाल आहे का? येस येस, 4 जून आहे, मग 4 जूनच्या पुढे पकडू आपण. तर आरोग्य सेवक पण आचारसंहिता संपन्न होईल का? हा मुद्दा आहे बरं काय. हा मुद्दा आहे. इलेक्शन झाल्यावरच मला ऍक्च्युली एमटीएसच्या संदर्भात देखील एक हे घ्यायचं होतं, सेशन घ्यायचं होतं. पण हे आपलं अर्जंट आलं असल्यामुळे हे मी घेऊन टाकलं. इलेक्शन कमिशन किंवा आपलं इलेक्शनच्या सगळ्या फेज संपल्यानंतर एमटीएसची ऍड येईल असं ऐकवण्यात आलेलं आहे. एमटीएस मी तुम्हाला म्हणतोय, मल्टी टास्किंग स्टाफ, म्हणजे जे 10वी बेसवर तुम्हाला परीक्षा देता येतात एसएससीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. सर्वसाधारण 3-4 हजार जागा आहेत म्हणतायत त्या. आणि त्या एक्झामच्या दृष्टीनं जी नोटिफिकेशन येणार आहे, तर ती या आचारसंहिता संपल्यानंतर येईल असं म्हणण्यात येत आहे. मग बाकीच्या एक्झाम सुद्धा तशाच पद्धतीने केल्या जातील. तुमच्या कारागृहाचा जे आता रिस्पॉन्स शीट आलेले आहे, रिस्पॉन्स शीट आले, अजून निकाल नाही लावला, बरोबर. मग आता निकाल लावतील ते रिस्पॉन्स शीट वरून कारागृह विभागाचा. त्यानंतर न्यायालय भरतीला स्टे आलेला आहे, त्याचा अपडेट मिळेल थोड्या दिवसात आपल्याला. पुरवठा निरीक्षकचं सुद्धा आपल्याला काय म्हणतोय त्याला आपण, मार्कशीट वगैरे किंवा मेरिट लिस्ट वगैरे याची शक्यता आहे. या गोष्टी जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पटापट याला चालू होतील. लक्षात येत आहे? येस येस, पुरवठा निरीक्षक बद्दल पण बोललो मी तुम्हाला. पुरवठा निरीक्षकचा आधी काय होईल माहिती आहे का? पुरवठा निरीक्षकचे पहिल्यांदा तुमचे रिस्पॉन्स शीट किंवा मेरिट लिस्ट टाईप लागेल आणि त्यानंतर मग तुमचे निकाल डिक्लेअर होतील. कारण IBPS डायरेक्ट हॉल तिकीट देतात, त्यामुळे काहीच कळत नाही. एक्झॅक्टली मी तुम्हाला तेच सांगतोय. जर ते डायरेक्ट तुम्हाला हॉल तिकीटच देत असतील तर तुम्ही पण त्यांना तयारीनं उत्तर देणं अपेक्षित आहे. थोडं फिल्मी बोललो मी, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला या ठिकाणी कारागृह विभागाचं जसं अचानक रिस्पॉन्स शीट आली, तसं अचानक तुमच्या ग्रामसेवकच्या किंवा झेडपीच्या म्हणून टाकू आपण, झेडपीच्या ज्या काही उरलेल्या एक्झाम आहेत, आदिवासी विकास भरतीच्या उरलेल्या एक्झाम आहेत, तर त्या कोण घेणार आहेत? आपल्या IBPS काकांकडून घेतल्या जाणार आहेत. IBPS काकांकडून त्या एक्झाम घेतल्या जाणार आहेत. अचानक तुमच्या समोर सगळ्या गोष्टी या नको, यासाठी तयारी सुरू ठेवा. बॅच घ्या वगैरे मी काही सांगणार नाही, फक्त तयारी सुरू ठेवा. हे लक्षात? चला, IBPS वाले हॉल तिकीट डायरेक्ट देतात तर काय करायचं सांगा. विद्या, बहुतेक तुम्हीच मेसेज केला होता का मला की ईडब्ल्यूएसचा तो आता चॅटवर तुम्हीच केला होता का सांगा. चला, हीच इम्पॉर्टंट अपडेट द्यायची होती. जास्त काही बडबड बसून तुमचा वेळ काय घालवायचा नाही आपल्याला. आज आपण या ठिकाणी थांबूया. फक्त एक्झामच्या तारखा लवकरात लवकर डिक्लेअर होतील आणि हॉल तिकीट आल्याने अभ्यास झाला नाही किंवा अभ्यासामध्ये गॅप पडला असं व्हायला नको. आत्ताच्या मिनिटापासून अभ्यास सुरुवात करायचा आहे तुम्हाला. तयारी सुरू ठेवा, एक्झाम कधीही होऊ शकतात. आलं लक्षात? चला, थांबू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. थँक्यू.